नमस्ते श्री स्वामी समर्थ। तर आज आमची सगळी तयारी झालेली, मी पण छानपैकी तयार होऊन ताईच्या घरी आलेली। घरात सगळीकडे एक वेगळाच उत्साह आणि भक्तीचं वातावरण झालं होतं। त्यासोबत आज साक्षी पण आली होती। इकडे आमचा स्वयंपाक पण दुपारी झाला होता। एका साईडला चपात्या बनवून ठेवलेल्या आणि दुसऱ्या साईडला माझ्या भाऊजीने ते व्हेज बिर्याणी बनवलेली। 8 ते 70 लोकांचे इथे जेवण बनवलेलं। इकडे बाजूला भाजी सुद्धा बनवली होती आणि दुसऱ्या टोपामध्ये खीर सुद्धा होती। नंतर आम्ही इकडे बाहेर गेलो। ताई बाहेर सुंदर असं डेकोरेशन करत होती, कारण आज त्यांच्या घरी येणार होते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका। खरं सांगते, आमच्यासाठी हा खूप मोठा आणि खास क्षण होता, विशेष करून ताईसाठी, कारण त्यांनी नवीन घर घेतलेलं आणि त्या नवीन घरात स्वामींच्या पादुकाचं आगमन होणार होतं। यापेक्षा मोठं भाग्य अजून काय असू शकतं। थोड्याच वेळात स्वामींचा ट्रक आला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला। माझ्या मामाने खूप श्रद्धेने स्वामींच्या पादुकांना उचलून घरात आणलं। तो क्षण पाहताना खरंच अंगावर पूर्ण शहारे आलेले। ताईने खूप मनापासून पादुकाची पूजा केली। त्यानंतर संधी मला सुद्धा मिळालेली। ताईच्या घरी पादुका असल्यामुळे आसपासच्या लोकांनाही दर्शन आणि आशीर्वाद घेण्याची संधी मिळालेली। स्वामी समर्थ म्हणजे फक्त नाव नाही, तर एक विश्वास आहे। जेव्हा जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग आला तेव्हा भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे शब्द नेहमी आधार देतात। सगळ्या बायकांच्या पाया पडून झाल्याच्या नंतर पादुका घरात ठेवल्या आणि त्या क्षणापासून घराचं वातावरण अगदी प्रसन्न आणि भक्तिमय झालं होतं। आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली, आरती केली आणि स्वामींचं नामस्मरण केलं। सकाळपासूनच सगळ्यांची लगबग सुरू होती। घर सजवणं, फुलांचे आसन केलं आणि मनापासून स्वामींचं स्वागत केलं। पादुका घरात आल्यावर त्या क्षणी खरंच डोळ्यात पाणी आलं, कारण असा क्षण ना प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही। तुम्ही पण मनापासून स्वामींचं दर्शन घ्या आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। मी ताईकडे पहिला गेलेली, नंतर गणू सुद्धा आला होता। गणू सोबत स्वामींच्या पादुकांची पूजा पण करून घेतली आणि खरं सांगते, आम्हाला आरती करण्याची संधी सुद्धा मिळालेली। तेव्हा एवढं छान वाटलं ना, स्वामींच्या पादुकांचं इतक्या जवळून दर्शन आणि पूजा करण्याची संधी मिळालेली, हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य होतं। नंतर इकडे खूप पब्लिक जमा झालेली आणि आरतीची सुरुवात झालेली। सगळीकडे भक्तिमय वातावरण झालेलं आणि सगळ्यांना मनापासून आरती करण्याची संधी सुद्धा मिळालेली। पप्पांनी सुद्धा आरती घेतलेली। त्यानंतर इकडे शोनी आणि श्वेता आणि राहुल पण आलेले, त्यांनी सुद्धा स्वामींचं दर्शन घेतलं आणि आरती केली। जर तुम्ही पण माझ्या ताईच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांना पाया पडायला आला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। सगळ्यांची आरती करून झाल्याच्या नंतर इकडे साक्षी पण आलेली आरती करण्यासाठी। सर्वांचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्यांना प्रेमाने जेवण वाढायला सुरुवात केलेली। जर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।